सुस्वागतम आणि नमस्कार. मी डॉक्टर वैभवी महेश वागचौरे हॅलो डॉक्टरच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सुंदर आपल्या सभोवताली आहे ही देवाने घडवलेली अप्रतिम अशी कलाकृती आहे. निसर्ग आणि मानवी शरीर यामध्ये बरंच साधर्म्य आहे. मानवी शरीर हे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वबळावरती स्वतःचं जीवन पुढे ढकलत असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे निसर्गाने दिलेली गर्भधारणा ही अशी प्रक्रिया आहे ही अतिशय अद्भुत आणि एखाद्या दाम्पत्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी अशी घटना आहे. अगदी गर्भ आपल्या गर्भाशयात उत्तरोत्तर वाढत आहे या अनुभवापासनं ते खरं मातृत्व आपल्या जीवनात येईपर्यंत हा सगळाच प्रवास एखाद्या दाम्पत्यासाठी खूपच आयुष्याला कलाटणी देणारा असा ठरू शकतो. परंतु आजकाल आपण पाहतो की काही कारणांमुळे ही जी नैसर्गिक प्रक्रिया आहे गर्भधारणेची तिच्यामध्ये अनेकविध बाधा निर्माण होतात चाललेल्या आहेत आणि म्हणूनच या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये चिकित्सेची आवश्यकता निर्माण झालेली आहे. वेगवेगळ्या स्तरांवरती वेगवेगळ्या वयांचे दाम्पत्य आपण पाहतो की या समस्येला सामोरे जात आहेत. आज आपण पाहणार आहोत की आयुर्वेदाचा दृष्टिकोन या वंध्यत्वावरती पूर्णतः कसा आहे आणि कुठकुठल्या वेगवेगळ्या चिकित्सेने वेगवेगळ्या पद्धतीने आपण याचं निदान करून कशा पद्धतीने एखाद्या दाम्पत्याला हे खरोखरच गर्भांकुर आपल्या शरीरामध्ये रुजवण्यासाठी आपण मदत करू शकतो. तर प्रेक्षक हो, यासाठीच आजचा आपला विषय आहे वंध्यत्व आणि आयुर्वेद आणि यासाठी मार्गदर्शक आहेत वैद्य समीर गोविंद जमदाग्नी. नमस्कार सर, आमच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. प्रेक्षक हो, सरांना आपण सगळेच ओळखत आहात. वेगवेगळ्या विषयांवरती दर आठवड्याला किंवा दर महिन्याला यांचं मार्गदर्शन होतं. त्यांची थोडक्यात मी ओळख पुन्हा सांगते. वैद्य समीर गोविंद जमदाग्नी हे आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत असे आहेत. गेले 30 वर्षांपासून मुंबई आणि पुणे या ठिकाणी यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून ते कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदिक रुग्णालय कोल्हापूर इथे ते प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. तसेच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे सुद्धा प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. कॅन्सर, वंध्यत्व, हृदयरोग, गतिमंदत्व, मतिमंदत्व तसेच अनेकविध क्रिटिकल इलनेस यांच्यावरती यशस्वी चिकित्सा करण्यामध्ये सरांचा विशेष हातखंडा आहे. तर प्रेक्षक हो, खरोखरच एक उत्तम चिकित्सक आपल्याला आज मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. तर याच विषयावरती आपलेही काही प्रश्न असतील, आम्ही खरंच त्यांचं स्वागत करतो. त्यासाठी पाहूयात आपले फोन नंबर. 022 हा कोड नंबर आहे आणि फोन नंबर 24908050 तसंच 249880 आणि 50. प्रेक्षक हो, आपला प्रश्न हा आजच्या विषयाला अनुसरून आणि स्पष्ट असावा. तसंच आपल्या टीव्ही संचाचा आवाज मात्र बंद ठेवा जेणेकरून आपला प्रश्न थेट आमच्या सोबत येईल. तर खरोखरच खूप सुंदर विषय आहे आयुर्वेद आणि वंध्यत्व यावरती. तर सुरुवात करूया आपण या सुंदर विषयाला सर. तर आयुर्वेदानुसार वंध्यत्व याचा विचार कसा केला जातो याचं सुरुवातीला मार्गदर्शन. बरोबर आहे. कसं आहे, धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ मिळवताना जे काही आश्रम वेगवेगळे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये गृहस्थाश्रमाच्या मधला हा महत्त्वाचा भाग आहे. आणि मुलं होणं ही आयुष्याची इति कर्तव्यता असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं. म्हणजे आपल्या वंशाचा दिवा ह्या पद्धतीने विचार केला जातो. धर्मग्रंथामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी मुलगा मुलगी असण्याचं महत्त्व जे आहे ते सांगितलेलं आहे. आणि मैथुन कर्म किंवा व्यवहार हा जो आहे तो आपत्तीप्राप्तीसाठी असावा, सुखासाठी नसावा. हा सुद्धा एक वेगळा उद्देश जो आहे आणि जे वेगळं ज्ञान आहे ते आयुर्वेद आणि योगशास्त्र किंवा भारतीय संस्कृती सांगत असते. तर हे होत असताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये बहुपत्याची प्रशंसा केलेली आहे आयुर्वेदात. तुम्हाला सगळ्यांना असं आश्चर्य वाटेल की खूप मुलं असणं याची प्रशंसा आणि निरपत्याची निंदा किंवा अल्पपत्याची निंदा आहे. तर हे एकदम काहीतरी समाजविरोधी, भारतविरोधी असं तुम्हाला वाटेल, पण असं नाही आहे. की आपण आपल्याला असं समजतो की मी सगळं महिने तुम्ही पाला पोसा बडाकिया वगैरे जे असतं ना ते आपल्याला वाटत असतं. पण महाविष्णू ही एक वेगळी ताकद आहे उत्पत्ती स्थिती लयमधली स्थितीची आणि ती ह्याची काळजी घेत असते. त्यामुळे आपल्याला असं वाटत असतं की खूप लोकसंख्या झाल्याने प्रॉब्लेम वाढतात. तसं नाही आहे. देवाने पेट्रोल खूप छान पद्धतीने सगळीकडे दिलेलं आहे. पण अमेरिकेतले लोक जास्ती वापरतात, भारतातले किंवा वापरतात. हा माणसाच्या डिस्ट्रिब्युशनमुळे झालेला घोटाळा आहे. अन्यथा सगळ्यांना पुरेल असं पेट्रोल मिळत असतं. तसं सगळ्यांना मिळेल असं खाणं असतं, फक्त त्याचं डिस्ट्रिब्युशन चुकतं आणि ते मॅनमेड गोष्टी असतात. तर हा एकदा मुद्दा लक्षात आला ना की हे आयुर्वेदाचे सिद्धांत किंवा आपल्या संस्कृतीतले सिद्धांत वेगळ्या पद्धतीने आपल्याला समजत असतात. तर प्रत्येक वेळेला लोकसंख्या हेच त्याचं कारण असतं असं नसतं, वेगळा भाग असतो. तर त्या हिशोबाने आपण जर लक्षात घेतलं तर वंध्यत्व म्हणजे मुलं न होणं हे दोघांच्या मनाला क्लेशाला कारणीभूत आहे. आणि मनाचा कोणताही म्हणजे सुखसौज्ञकम आरोग्यम विकारो दुःखम एवचे अशी जर व्याख्या बघितली तर मनाला असलेली जी ही शल्य आहेत ती आधाराच्या स्वरूपात अभिव्यक्त होत असतात मनाच्या आणि शरीराच्या.
आणि शारीर मानस आजारांच्या. आणि असं असल्या कारणानं मूल होणं ही प्रक्रिया जी आहे लग्नानंतरची की हा एक महत्त्वाचा शरीरातला घटनाक्रम जो आहे तो आपल्या शरीराची टेस्टिंग आहे, ते सगळं व्यवस्थित आहे याचं एक ते द्योतक असतं. आणि म्हणून वंध्यत्वाचा विचार ह्या पद्धतीने आयुर्वेदाने केलेला आहे. बरोबर सर, खूपच सुंदर सांगितलं तुम्ही की ही एक मातृत्व येण्याची किंवा गर्भधारणा होऊन त्या दाम्पत्याचं आयुष्य सुंदर करण्याची ही सुंदर प्रक्रिया आहे. अर्थातच त्याच्या बाधांबद्दल आपण पुढे चर्चा करणार आहोत. आपल्याला एक तत्पूर्वी फोन आहे देविदास यांचा धुळे येथून. नमस्कार. हा नमस्कार. हा बोला सर, माझं वय आहे 35 वय आहे. माझ्या लग्नाला 10 वर्ष चालू आहे. तर माझ्या शुक्रजंतूमध्ये जेव्हा मी जात होतो की शुक्रजंतू कमी वाढत नाही. बर. खूप गोळ्या वगैरे बी खाल्ल्या, काही व्यसन वगैरे काही नाही. याच्यावर काय उपाय आहे का? तब्येत तुमची कृश आहे का स्थूल आहे? मीडियम आहे सर. बर. आणि तुम्हाला पोटाचा काही विकार आहे का किंवा मूळव्याध वगैरे आहे? पोट साफ होत नाही, शौचालय साफ होत नाही असं काय आहे? नाही, सगळे व्यवस्थित. बर. आणि तुमचं कामाचं स्वरूप काय? अग्नीजवळ जास्ती काम होतं, भट्टीजवळ वगैरे असं काही नाही आहे ना? नाही नाही नाही, पण शरीर हिटिंग असतं सर खूप माझ्या. शरीरात हीट असते? हो, हीट असते. बरं बरं. अच्छा. आणि लहानपणापासून गालगुंड वगैरे कधी झाले तुम्हाला? गालफुगी? नाही नाही नाही. बरं, ठीक आहे, काय हरकत नाही आहे, फोन ठेवला तरी झाले. काय म्हणतात? तर आता शुक्रजंतून कमी असणं ही प्रक्रिया जी आहे ना ती बऱ्याच पुरुष मंडळींच्या मध्ये वंध्यत्वाचं एक कारण असू शकतं. तर जवळच्या वैद्याकडे जाऊन त्यांनी फक्त शुक्रधातूची तपासणी करायला पाहिजे. लोकांना अशी एक कल्पना नसते की आयुर्वेदामध्ये सुद्धा शुक्र आणि शोणित किंवा स्त्रियांच्या रजाच्या दोषांचं वर्णन केलेलं आहे. आपल्याला सीमेन अनालिसिस माहीत असतं, परंतु ह्या पद्धतीचा विचार माहीत नसतो आयुर्वेदात काय सांगितलं आहे ते. तर वातादी कुणपग्रंथी पूयक्षीण मलावयम बीजासमर्थम रैत्वस्त्रम सलिंगेरी दोषजम वदे मग रक्तेन कुणपम श्लेष्मावताभ्याम ग्रंथी अशा वेगवेगळ्या पद्धतीची लक्षणं शुक्राची आणि रजाची दिलेली आहेत. तर ते सीमेन जे आहे ते त्या वैद्याला तपासू द्या. वातानी पित्तानी कफानी कशामुळे ते दुष्ट झाले किंवा बिघडले हे बघितलं जर गेलं तर त्याची ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांच्या शुक्राणूंचा आकार वाढू शकतो, त्यातली विकृती मॉर्फॉलॉजिकल जी आहे ती जाऊ शकते. शुक्राचा स्राव जो आहे तो सुद्धा 5 ते 10 ml च्या दरम्यान वाढवता येतो आणि शुक्रजंतूंची मोटिलिटी जी आहे ती सुद्धा त्यांनी सुधारू शकते. तर युजली असं होतं की संग्रहणी नावाचा पोटातला जो आजार आहे त्याच्यामध्ये ही लक्षणं दिसतात. अतिकृशस्वास्थान हे दिसतं, शरीरात उष्णता खूप असेल तर होतं, तिखटामिठाचं खूप खाणं, क्षारीय अन्न सेवन करणं, अतिचिंता अतिक्रोध ह्याच्यातून हा भाग होतो. लहानपणी गालगुंड झाल्यानंतर सुद्धा हा प्रकार होतो. टेस्टिकलला जर चेंडू किंवा मार लागलेला असेल तर त्याचा परिणाम हा असा येऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो जवळच्या वैद्याला करू द्या, म्हणजे त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट होऊ शकते. अर्थातच म्हणजे आयुर्वेदाच्या माध्यमातून शुक्रधातूंचं परीक्षण करणं आवश्यक आहे आणि त्यानुसार आपण पुढे चिकित्सा करू शकतो. बरोबर आहे सर. पुढे जाऊन एक विचार बघूयात की स्त्री वंध्यत्व आणि पुरुष वंध्यत्व या दोन्ही बाबतीत आयुर्वेदाची काय विचारसरणी कसं आहे? स्त्रियांच्या बाबतीत वंध्यत्वाची अनेक कारणं दिसतात आणि त्याचं कारण कसं आहे, स्त्रियांचं जे गर्भाशय आहे त्याच्या अनुरोधाने जो विचार केला जातो तो म्हणजे अपत्यपथाचा विचार, म्हणजे योनिमार्ग किंवा वजायनल कॅनलचा विचार जो आहे तो वेगळ्या पद्धतीने होतो. गर्भाशय मुखाचा काही प्रॉब्लेम असू शकतो, गर्भाशयाची आतला अस्तर किंवा गर्भशय्या जी आहे त्याच्यात काही विकृती असू शकतात, गर्भाशयामध्ये काही विकृती असू शकतात, बीजग्रंथींच्या मध्ये असू शकतात, बीजग्रंथीचं काम व्यवस्थित होत नाही, त्यातलं स्त्रीबीज वाढणारे हे हार्मोन्स कमी पडू शकतात, किंवा गर्भाशयाचा आकार जो आहे तो चुकीचा किंवा विकृत असू शकतो. स्त्रीला पंडुरोग किंवा ॲनिमियासारखी काही लक्षणं असतात किंवा ती खूप स्थूल असते, थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो. हे जे आहे ना ते स्त्रियांच्या बाबतीत खूप आढळतं. पुरुषांच्या बाबतीत शुक्रजंतूच्या ठिकाणी आता सांगितलेला मोटिलिटी वगैरेचा जो भाग आहे ना तेवढाच लक्षात घेतला जातो किंवा आयुर्वेदानुसारचे 8 दोष जे सांगितलेले आहेत ते बघितले जातात. तर हे लक्षात जर घेतलं तर स्त्री आणि पुरुष या दोघांना औषधं एकाच वेळेला द्यावी असं आयुर्वेदाचं म्हणणं असतं. फक्त पुरुषाचं औषध सुरू आहे किंवा फक्त स्त्रीचं आहे असं करायचं नसतं. याचं कारण काय, ती इंटरॅक्शन आहे आणि स्त्रियांच्या शरीराचा उपयोग पुरुषाला आणि पुरुषाच्या शरीराचा उपयोग स्त्रीला त्यावेळेला होत असतो. आणि म्हणून तुम्ही बघता की लग्नाच्या आधी पुरुष असलेली स्त्री नंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या कारणानं तिचं तब्येत वगैरे सुधारते, तृप्ती येते आणि त्याचा परिणाम जो आहे ना तो पुरुषाच्या शरीरातल्या काही गोष्टी तिच्या शरीरात गेल्या कारणानं घडत असतं. तर हा जो भाग जर लक्षात घेतला गेला तर एकमेकाची फिजिओलॉजी जी आहे ती एकमेकावरती अवलंबून असते आणि त्यामुळे दोघांच्यामध्ये प्रेमभाव जर असेल आणि जर व्यवस्थितरित्या सगळी औषध गेली तर हा प्रश्न जो आहे तो एक दुसऱ्यांच्या हिशोबाने आयुर्वेद सोडू शकत असतो. खूप उत्तम बोललात सर तुम्ही की एकमेकांमध्ये जर प्रेमभाव असेल, कारण ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती प्रेमभावाची प्रक्रिया आहे. सर इथूनच पुढे बघूया, थोडी कारणं तुम्ही आता सांगितलीत की या लेवलला वंध्यत्व असू शकतं, तरी ओव्हरऑल वंध्यत्वाची काय आणखीन कारणं असू शकतात? त्याच्यात कसं आहे, मानसिक काही भाग असतो, शारीरिक काही भाग असतो आणि मग नंतर स्थानिक किंवा लोकलाइज काही भाग असतो. म्हणजे अगदी किती
कोणत्या लेवलला जाऊन विचार करायला लागतो हे तुम्हाला मी सांगतो. म्हणजे अवघडातून किंवा जे माहिती आहे त्यातनं सुरुवात करणं हे महत्त्वाचं आहे. कारण बरेच लोकांचे कार्यक्रम बघत असतात आणि तेच ऐकून त्यांना बोर होत असतं. म्हणजे रोजचं भात पोळी भाजी आमटी खाल्ल्यानंतर जसं मोनोटोनस होतं ना तसं होतं. पण वेगळे विचार म्हणून तुम्हाला मी सांगतो की स्त्री आहे समजा आणि तिचं गर्भाशय आहे, तर गर्भाशयाच्या मागच्या बाजूला रेक्टम आहे आणि पुढच्या बाजूला ब्लॅडर आहे. तर त्या रेक्टममधली जी विष्ठा किंवा पुरुष आहे तो जो आहे त्याच्या उष्णतेवरती गर्भाशयाचं आरोग्य अवलंबून असतं असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. ब्लॅडरमध्ये जे मूत्र आहे त्याच्या थंडपणावरती गरमपणावरती गर्भाशयाचं आरोग्य आहे हे लक्षात कुठेतरी घ्यायला पाहिजे. कोंबडी जसं अंड्यावरती बसून अंड उभं होते आणि त्यातनं हॅच होऊन पिल्लू बाहेर येतं, तसं त्या विष्ठेला सुद्धा महत्व आहे. अगदी आपल्या धर्मग्रंथात म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा पचून विष्ठेच्या दाथरी असं म्हटलेलं आहे. तर ती उष्णता जी आहे ती खूप महत्वाची असते. त्यामुळे एकही कारण तुमचं वंध्यत्वाचं मिळत नाही डॉक्टरांना किंवा वैद्यांना, तर लक्षात असं येतं की त्या मळामधला उष्णपणा कमी झाला आहे, मळ बिघडलेला आहे आणि म्हणून गर्भाशयाचं आरोग्य बिघडलेलं आहे. हा कुठंतरी निदानाचा एक वेगळेपण जे आहे ते लक्षात घ्यायला लागतं. आणि त्याची औषधी दिली गेली ना की उत्तम पद्धतीने मुलं होतात असं दिसतं. म्हणजे मळाचा आणि मूत्राचा संबंध गर्भाशयाशी कसा आहे, फक्त ते ॲडजस्टंट अवयव असल्याने एवढा फरक पडत असतो. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्या शरीरात वेगवेगळी अशी कारणं आहेत की ज्याच्यामध्ये रक्त कमी होणं आहे, स्थूलपणा आहे, थायरॉइडचा त्रास आहे, आम्लपित्त आहे, अंगातलं रक्त कमी बरोबरती पांडुरोग नावाचा रसाचा एक वेगळा विकार आहे, मूळव्याधीसारखा आजार खूप मोठ्या प्रमाणात असणं, अति एन्झायटी किंवा स्ट्रेस किंवा टेन्शन असणं, भित्रा स्वभाव जो आहे तो, मनोविकृतीची काही औषधं सुरू असतील तर त्याचा सेक्स ऑर्गनवरती परिणाम येत असतो. मनोविकृती जर असेल तर त्याच्यावर बऱ्याच वेळा हा भाग जो आहे तो वंध्यत्वाचा आढळतो. अनेक त्वचा विकारामध्ये वंध्यत्व आपल्याला आढळतं. जिनॅटल ऑर्गन्सवरती असलेलं जर वंध्यत्व हे जर असेल, कुष्ठ असेल किंवा त्वचा विकार असेल तर पुरुषांच्या बाबतीत मोटिलिटी कमी होते स्पर्म की असं लक्षात येतं. आणि हे कुष्ठरोग अध्यायामध्ये आयुर्वेदामध्ये वर्णन केले वाघभट संहितेमध्ये. आणि त्यावेळेला दंती नावाच्या वनस्पतीची औषधं वापरून कोदरू जो असतो त्याच्या पेया खायला सांगितलेल्या आहेत. तर हे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तर हा चिकित्सेचा बारकावा जो आहे तो निदानाच्या पद्धतीने आहे, तो कुठेतरी लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि वंध्यत्वाच्या विषयासाठी वैद्याकडे जायला पाहिजे. खूप सुंदर मार्गदर्शन केलं सर. असं म्हटलं जातं आयुर्वेद हे खूप सूक्ष्म निदान करतं आणि मग त्यावरती चिकित्सा अवलंबून असते. तर प्रेक्षक इथे लक्षात घ्या की आयुर्वेदाने जेव्हा आपण वंध्यत्वाचा अभ्यास करतो तेव्हा सूक्ष्म निदानावरतीच पुढची यशस्वी चिकित्सा ठरलेली असते. याच अनुषंगाने आपल्याला आणि एक प्रश्न आहे. राहुल बोलत आहेत बुलढाणा येथून. नमस्कार. हा हॅलो मॅम, माझा प्रश्न असा होता. हा विचारा. तर सर आमच्या लग्नाला 2 वर्ष झालेली आहे. हा आणि 2 वेळेस माझ्या पत्नीचं ॲबॉर्शन सुद्धा झालेलं आहे. बर. हा आणि त्यानंतर सर आम्ही सतत प्रयत्न करत आहोत परंतु आम्हाला बाळ काही राहत नाहीये सर. बर, ठीक आहे. हा चालेल. ठीक आहे राहुलजी, प्रश्न काय सांगूया. तर कसं आहे, आता अगदी बऱ्याच वेळा हा प्रश्न दिसतो. स्त्री जर कृश असेल, वात प्रकृतीची, पित्तवाताची असेल, वात पित्ताच्या प्रकृतीची असेल तर हा प्रश्न घडतो बऱ्याच वेळेला. अंगातलं रक्त कमी असेल तरी हा भाग घडतो. अंगातल्या मांस धातूचं जर संहनन कमी असेल, स्ट्रेंथ कमी असेल तरी हा भाग घडतो. कॅल्शियम डेफिशियन्सी किंवा B12 कमी असताना सुद्धा हे घडतं. आणि बऱ्याच वेळा टॉर्चची टेस्ट म्हणून जी असते ती पॉझिटिव्ह येते. रुबेला किंवा IgM जे आहे ना त्याच्या पद्धतीने हा विषय बघायला लागतो. आणि ह्याचं महत्त्वाचं कारण आयुर्वेद जे बघतो तर घरी कुत्री आणि मांजरी पाळणं. तर 350 स्क्वेअर फूटचा फ्लॅट असतो आणि त्याच्यामध्ये एखादं कुत्रं किंवा मांजर आणि ते केसाळ जर असेल तर त्याचे केस उडून उत्पन्न होणाऱ्या ज्या अनुर्जता किंवा असात्म्यता आहेत त्याचा परिणाम म्हणून रक्तामध्ये वेगवेगळे कृमी वाढत असतात. तर त्यांच्या घरी कुत्रं मांजर जर पाळलेलं असेल, शेळी कोंबडी वगैरे असेल आणि ते घरादारात फिरत असेल तर त्यांना घराच्या बाहेर ठेवायला पाहिजे. अर्धा एकरचं बंगला आहे आणि तिथं कुठेतरी कुत्र्यासाठी एक 350 स्क्वेअर फूटची रूम असेल तर गोष्ट वेगळी. पण अन्यथा तुम्ही लेफ्टावून कुत्र्या मांजराला जर बसलात तर त्याचा परिणाम जो आहे तो निश्चितपणे तुमच्या रक्तावरती येतो असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. आणि त्याचा जर प्रतिकार करायचा असेल तर संक्षिप्त हा क्रियायोगो निदान परिवर्जनम. आधी कुत्रं मांजर जे आहे त्याला बाहेर काढणं हे महत्त्वाचं आहे. बादलीत पाणी पडतंय, नळ सुरू आहे आणि तुम्ही बादलीतलं पाणी मग काढताय बाहेर, तर बादली कधीच रिकामी होणार नाही जोपर्यंत नळ बंद करत नाही. त्यामुळे आधी निदान किंवा त्याचं जे कारण आहे ते काढायला पाहिजे. तर हा विचार आधी महत्त्वाचा आहे. आईकडे असताना त्यांच्याकडे हे कुत्रं मांजर पोपट पाळणं वगैरे असं झालं आहे का हे बघायला पाहिजे. आणि तसं असेल तर त्याची ट्रीटमेंट केली जायला पाहिजे. आणि रक्तातलं टॉर्चची टेस्ट जी आहे ती जर त्यांनी करून घेतली तर रक्ताची कृमी असं निदान करून त्यांना सुवर्णराज वंगेश्वर नावाचं एक औषध आहे, फलघृत म्हणून औषध आहे. ते सकाळी शमन मात्रेत म्हणजे 30 ml सकाळी आणि 20 ml दुपारी असं जर प्यायला दिलं किंवा संध्याकाळी तर त्यांच्या शरीरातले जे बदल आहेत त्याच्यामुळे त्यांना मुलं होऊ शकतात.
आता जेवढे प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत आणि सांगितले तेवढ्यानुसार हे दिग्दर्शन मला करता येतं. जवळच्या वैद्याचा सल्ला घेऊन आणखी जास्ती प्रयत्न करू शकता आणि तुम्हाला मुलं होऊ शकतात. बरोबर आहे. म्हणजे वैद्यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन प्रत्यक्ष पेशंटला बघून आपण अजूनही काही त्यातले बारकावे शोधून काढू शकतो. प्रेक्षक हो, आयुर्वेदाच्या माध्यमाने वंध्यत्वावरती अजूनही सखोल अभ्यास आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तसंच काही विशेष टिप्स सुद्धा देणार आहोत. परंतु आता वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टर मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. प्रेक्षक हो, सर्वात प्रथम पाहूया की वैद्यांकडून काय विशेष टिप आहे आपल्यासाठी. अस्सल केशरच्या 4 काड्या 1 चमचा गाईच्या म्हशीच्या तुपात टाकून ते तूप गरम करावे. उकळल्यानंतर स्वच्छ कापडातून गाळून घेऊन या तुपाचे 2-2 थेंब ड्रॉपरने नाकात टाकावेत. याने अर्ध शिशी बरी होते. तसंच लघवीचे प्रमाण कमी झाले असल्यास आणि उन्हाळे लागत असल्यास केळीच्या सोपाचे आणि कालाचे किसून पिळून पाणी गाळून 40 ml घ्यावे. त्यामध्ये 20 ml गाईचे किंवा म्हशीचे तूप पातळ करून घालून ढवळून प्यावे. आहेत ना खरोखरच खूप सुंदर टिप्स आपल्या सगळ्यांसाठी. आता पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे वळूया. सर, जेव्हा आयुर्वेदाने चिकित्सा येते तेव्हा वनस्पती येतातच. तर आज कोणत्या विशेष वनस्पती आपण आपल्या विषयाच्या अनुषंगाने दाखवणार आहोत? काही हिरव्या ओल्या वनस्पती आपण आणलेल्या आहेत त्या आता आपण बघूया आणि त्यांची माहिती मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो, ते आपण बघूया. विशेष वनस्पती प्रेक्षक हो, लक्षात घ्या की गर्भाशय हा जो भाग आहे स्त्री शरीरातला महत्वाचा अवयव की जिथे गर्भ राहतो आणि कालांतराने तो हळूहळू वाढत जातो, त्या संदर्भातल्या ज्या काही विशेष वनस्पती आहेत आणि त्यामधल्याही आर्द्र अशा हिरव्या वनस्पती आम्ही सर्वप्रथम तुम्हाला दाखवत आहोत. ही पुढची जी वनस्पती दिसते आता तुम्हाला हलताना, तर ही विकंकत किंवा वेहकळ नावाची वनस्पती आहे आणि ही जंगलामध्ये महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा डोंगरांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. तर या विकंकतच्या बरोबरीनं बाभळीची पानं किंवा काटे जे आहेत ते तुम्हाला मागे इथं दिसतील पहा. तर हे बाभळीचे काटे तुम्हाला दिसतात, ह्याची पानं आणि या विकंकताची पानं, ही दोन्ही पानं जी आहेत ती 1-1 मूठ साधारण म्हणजे 40-40 ग्रॅम एवढं रोज सकाळी जर स्त्री पुरुषांनी अंशेपोटी म्हणजे काही न खाता पिता जर खाल्लं गेलं तर रक्तातला दोष, मगाशी ज्या रुग्णांनी विचारलेलं टॉर्चची टेस्ट पॉझिटिव्ह येणं, रक्तामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कृमी सांगितले आहेत आयुर्वेदाने, कफज कृमी, पुरीषज कृमी आणि रक्तज कृमी असं आयुर्वेदात कृमींचं वर्णन आहे. तर त्यातले रक्तज कृमी जे आहेत ना त्यांनी उत्तम पद्धतीने नष्ट होतात आणि गर्भाशयाला जो रक्तपुरवठा आहे तो शुद्ध रक्ताचा झाल्या कारणानं एंडोमेट्रियममधले बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि त्याचा परिणाम म्हणून गर्भाशयाचं शैथिल्य तेही कमी होतं, पांढरा अंगारची जाण किंवा व्हाईट डिस्चार्ज कमी होतो आणि गर्भ रुजण्यासाठी जे गर्भशय्या चांगली पाहिजे त्याचं डिटॉक्सिफिकेशन या वनस्पतीने होतं आणि गर्भ चांगल्या पद्धतीने रुजायला लागतो. बऱ्याच स्त्रियांना आणि पुरुषांना वंध्यत्वाच्या वेळेला असं होतं की शुक्र-शोणी संयोग म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुषबीज हे एकत्र येतं, त्याचा गर्भही तयार होतो पण एम्बेडिंग होत नाही. अशा अवस्थेमध्ये हे खूप उपयोगी पडणाऱ्या वनस्पती आहे. तर आता ही दुसरी वनस्पती जी आहे ती बाभळीची, तर तुम्हाला आता मी ही दाखवून झाली पण त्याचे इतरही उपयोग सांगणं गरजेचं आहे. बाभळीच्या शेंगातलं जे बी असतं ते कुटून जर मधाबरोबर जर घेतलं तर स्त्रियांना वंध्यत्व असताना आणि स्थूलपणा असताना जी गुडघेदुखी असते ती उत्तम पद्धतीने कमी येते. तर ह्या दोन्ही वनस्पती ज्या आहेत त्या जवळ कुठेही मिळू शकतात, त्याचा वापर आपण करायला पाहिजे. आता ही दुसरी वनस्पती इथं समोर जी दिसते आहे ही अशोक नावाची वनस्पती आहे. सीतेचा अशोक म्हणतात याला. उंच वाढणारा एक बॉम्बे प्रेसिडेन्सीचा वेगळा अशोक आहे, तो खोटा अशोक आहे, त्याचा उपयोग होत नाही. त्याला पिवळट पांढरी फुलं लागतात आणि ह्याला लाल गुलाबी अशी फुलं लागत असतात. तर ह्या वनस्पतीचा वापर करायला पाहिजे. अशोक म्हणजे जी शोक घालवते ती. आता स्त्रियांना सगळ्यात जास्ती शोक कशाने होणार आहे, मुलं होत नसतील तर शोक होणार आहे. तर स्त्रियांच्या वंध्यत्वासाठी ही अग्रणी वनस्पती आहे. ह्याच्या पानांचा रस पोटामध्ये जर घेतला गेला तर हिमोग्लोबिन खूप छान पद्धतीने वाढायला लागतं आणि पंडुरोगातून आलेलं स्त्रियांचं वंध्यत्व येणे जातं. ह्याच्या सालीचा क्षीरपाक म्हणजे दुधामध्ये शिजवून जर ह्याच्या सालीचा जर क्षीरपाक म्हणजे दूध जर घेतलं गेलं तर शरीरामध्ये असलेलं शैथिल्य कमी होतं, डोळ्याच्या खालची काळी वर्तुळं कमी होतात, जठरातलं पचन सुधारायला सुरुवात होते, हृदयाची ताकद वाढते आणि मगाशी सांगितलेलं टॉर्चच्या टेस्टमध्ये सुद्धा ही वनस्पती जी आहे ती वापरता येते आणि गर्भ उत्तम पद्धतीने रुजून वाढायला लागतो. स्त्रियांच्या पाळीशी संबंधित अनेक तक्रारी यांनी नष्ट होतात. वय वर्ष 38 पासून पुढे जर ह्या वनस्पतीचं सेवन केलं गेलं तर मेनोपॉझल सिंड्रोम जो आहे ना, हॉट फ्लशेस येणं, हे बिलकुल यांनी येत नाही. तर स्त्रियांनी आपल्या बागेमध्ये कुंडीमध्ये कुठेही ही वनस्पती मोठ्या प्रमाणात लावावी आणि त्याचं सेवन हे करायला पाहिजे, त्रास असो किंवा नसो. दुसरी ही वनस्पती सगळ्यांना माहीत असलेली अनेक वेळा मी दाखवलेली आहे ती म्हणजे शतावरी. हिला सीताचौरी किंवा शतमुली असं सुद्धा म्हणतात. पिवरी असं सुद्धा हिला पर्यायी नाव आहे. नारायणी असंही हिला म्हणतात. तर ह्या वनस्पतीचं जे मूळ आहे ते खाली आपण बघतोय आता.
तर ह्याचा आकार जर बघितला तर स्त्रीच्या स्तन्याशयामध्ये जसं दुग्धाशय असतात तसा हा दिसतो आणि पुरुषोम लोकसंहिता हा सिद्धांत त्याच्यामध्ये वापरलेला आहे. जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच पिंडामध्ये आहे. त्यामुळे या वनस्पतीचं सेवन जर केलं गेलं स्त्रियांच्या बाबतीत सुतिका अवस्थेमध्ये तर अंगावरती दूध भरपूर येत असतं. परंतु जी स्त्री पोट खराब झालंय आणि नंतर वंध्यत्वाला झुकलेली आहे अशा स्त्रियांना ही वनस्पती खूप उपयोगी पडते. पोट खराब झाल्यानंतर काय होतं, गृहिणी नावाचा जो आजार आहे तो आपल्या शरीरातल्या मोठ्या आतड्याच्या ठिकाणी लहान आतड्याच्या ठिकाणी घडत असतो, जिथं समान वायू आणि जाठाग्नी बसलेला आहे. अन्नम गृह्णाती पचती विवेचिती आणि मुंचती असं जे काम समान वायू तिथं करतो अग्नीच्या साक्षीने तेच बिघडतं. आणि त्याच्यात पुरुष प्रधान सगळे ग्रंथ असल्या कारण त्याच्यात स्त्रीषु अप्रहर्षणम असं सांगितलेलं आहे. म्हणजे पुरुषाला स्त्रीच्या विषयीची इच्छा होत नाही, मैथुन इच्छा होत नाही पोट बिघडल्या कारणानं. असं स्त्रियांच्या बाबतीत पोट बिघडलं तिला पुरुषाची इच्छा होत नाही आणि त्यामुळे त्या दोघांचा संबंध जर येत नसेल तर अशा वेळेला दोघांनाही ही वनस्पती वापरायची. आणि गृहिणी या अध्यायामध्ये एकच ही अशी वनस्पती आहे जी पौष्टिक आहे आणि मधुर रसाची आहे. बाकी सगळ्या तिखट आंबट वनस्पती वापरलेल्या आहेत. तर ह्या वनस्पतीचा तुम्ही जरूर वापर करून घ्या. स्त्री आणि पुरुषांना दोघांनाही याचा प्रचंड फायदा होतो आणि वंध्यत्वाची जवळजवळ 25% कारणं स्त्रियांच्या बाबतीतली या एकट्या वनस्पतीने हटू शकतात. या वनस्पतीच्या पानांचा जर भाजी करून खाल्ली तर डोळ्यासाठी खूप हितकारक आहे आणि डोळ्यातलं ग्लॉकोमाचं जे प्रेशर आहे ते उत्तम पद्धतीने कमी येतं आणि शरीराचा रंग सुद्धा उजळतो. तर ह्या वनस्पतीचा जरूर वापर करून घ्या. प्रेक्षक हो, वैद्य रोजच आपल्याला म्हणजे दरवेळेला आपल्याकडे येतात, खूपच वेगवेगळ्या वनस्पती दाखवतात. आजच्या विषयाच्या अनुषंगाने दाखवलेल्या या सगळ्या वनस्पती खरोखरच तुम्हीही आपल्या आजूबाजूला लावा आणि आपलं स्वास्थ्य, आपल्या गर्भाशयाचं स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी स्वतःला मदत करा. सर, पुन्हा आपल्या मुख्य विषयाकडे येऊयात की इतर जे काही आजार असतात आणि वंध्यत्व यांचा काही विशेष संबंध खूप जवळचा संबंध असतो. आता मगाशी मी गृहिणीचं वर्णन केलं ना की पोट खराब झाल्याचा परिणाम म्हणून मुलं होत नाही असं लोकांना विश्वास बसत नाही, पण हे होणं खूप गरजेचं आहे. आधी जर त्या स्त्रीला शौचाला सारखं कधी पातळ होतंय कधी घट्ट होतंय असं होत असेल तर, जेवलं की लगेच 15 मिनिटात शौचालयाला जायला लागतंय असं होत असेल तर, जेवलं आणि पोट शिंकाळ्यासारखं होतंय असं होत असेल तर, छातीवरती प्रेशर येतं आणि घाबरल्यासारखं होतंय असं जर होत असेल तर, हृदयाच्या ठिकाणी जन्मजात काही विकृती असतील VSD सारख्या तर त्याचा परिणाम म्हणून तिला शरीरामध्ये दम असतो आणि तिथे HB जे असतं ते 24 वगैरे पर्यंत असतं. अशा वेळेला गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते. लहानपणी कधी ते नाक किंवा साप चावलेला असतो किंवा विंचू चावलेला असतो, गांधील माशी किंवा मधमाशी चावलेली असते आणि त्याचा परिणाम जो आहे तो शरीरातल्या अँटीबॉडी ज्या तयार झाले त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती येत असतो. तर हा विषय आगधतंत्र किंवा विषाच्या टॉक्सिकोलॉजीच्या हिशोबाने वैद्य बघत असतो. तर तुमची केस टेकिंग घेत असताना पूर्व व्याधीवृत्त, आधी होऊन गेलेले आजार आणि वर्तमान व्याधीवृत्त म्हणजे आता तुम्हाला असलेले आजार आणि तुमच्या अनुवंशिक आजारांचा सगळा उहापोह जो आहे ना तो वैद्याला करायला लागतो. चिकित्सक ही मराठीमध्ये शिवी आहे बरं का. आम्ही 10 प्रश्न विचारतो, 100 विचारतो आणि एका निदानापर्यंत येतो. हे किती चिकित्सकासारखा बोलतोयस तू असं लोक जेव्हा म्हणतात ना तेव्हा हे कशासाठी केलं जातं तर त्या व्यक्तीची याच्यावत माहिती आपल्याला मिळावी म्हणून आपण हे विचारलं जातं आणि त्यातनं तुमचं निदान होतं आणि त्याच्यानुसार निदान झालं की आयुर्वेदामध्ये ढिगाणी औषध असतात आणि ती देता येत असतात. त्यामुळे छान वैद्याकडे जाऊन तुम्ही हे करणं हे खूप गरजेचं असतं. आणि आयुर्वेदात पुरुषम वीक्ष म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही वेगळी बघितली जात असते आणि त्यामुळे प्रत्येक आजाराचा, मनोरोगांचा, त्वचाविकाराचा, स्थूलपणाचा, मधुमेहाचा, रक्तदाबाच्या औषधांचा तुमच्या वंध्यत्वासाठी काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे वैद्याकडे गेल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे जवळच्या वैद्याचा तुम्ही नक्की सल्ला घ्यायला पाहिजे. प्रेक्षक इथे लक्षात घ्या, शरीरामध्ये एखाद्या अवयवामध्ये जर आजार झाला तर त्याचा परिणाम हा आजूबाजूच्या इतर अवयवांवरती येतच असतो. पण त्यासाठी कुठलीही यशस्वी चिकित्सा करण्यापूर्वी त्याचं निदान अगदी सूक्ष्मपणे होणं खूपच आवश्यक आहे. असाच आपल्याला अजून एक फोन येत आहे. रेणुका बोलत आहेत औरंगाबाद येथून. नमस्कार. हॅलो, आम्ही रेणुका गायकवाड. आमचा असा प्रश्न आहे की आम्हाला एक मुलगी आहे 14 वर्षाची, पण मला पुढचं बाळ दुसरं बाळ पाहिजे, पण ते गर्भ राहतो पण गर्भ खराब होऊन जातो. बरं, आता वय किती आहे तुमचं? 32. आणि मिस्टरांचं वय किती आहे? 43. बरं, आणि तुमची तब्येत कृश आहे, बारीक आहे का जाड आहे? जाड आहे. बरं, आणि अंगावरती पांढरं जाणं वगैरे, पाळीची काही तक्रार आहे का? पाळीची काही तक्रार आहे? नाही, पाळीची तक्रार नाही, वेळेवर सर्व व्यवस्थित आहे, फक्त गर्भ राहिला तर लगेच खराब होतो. बरं बरं, ठीक आहे, काय हरकत. ठीक आहे रेणुकाजी. सर, काय मार्गदर्शन करूया? हे टॉर्चची टेस्ट त्यांनी बघायला पाहिजे. रक्ताची कृमी हेच त्याचं निदान आहे. पुरुषांच्या बाबतीत 40 नंतर धातूंचं बळ कमी होत असतं आणि त्यामुळे शुक्रजंतू जे आहेत
त्याच्यामध्ये ताकद नसेल तरी सुद्धा हा प्रकार घडू शकतो. स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की एकदा 14 वर्षाची मुलगी आहे आणि इतकी वर्षामध्ये गेलेली आहे, तर एक मूल झाल्यानंतर 3 वर्षाच्या आत पुन्हा दुसरं मूल व्हायला पाहिजे. तसं जर झालं नाही तर मग त्याच्यामध्ये विकृती येण्याची शक्यता असते. हाही भाग इथे लक्षात घेतला पाहिजे आणि हा वात दोषाच्या हिशोबाने लक्षात घ्यायला लागतो. कारण एखादा आजार जुना झाला तर त्यात जंतूंचा किंवा कृमींचा विचार करायला लागतो आणि एखादा आजार जर जुना झाला तर त्यात वात दोषाचा विचार करायला लागतो. नाही वातादृत योनी वनितानाम संप्रदूषते असं सूत्र आहे. कारण गर्भाशयाशी संबंधित कोणताही आजार असेल ना तर वाताच्या रोगाची ट्रीटमेंट ही केली जायला पाहिजे. तर जवळच्या वैद्याचा तुम्ही सल्ला घ्या. वाताचा जो बस्ती नावाचा उपक्रम आहे तो करा. अंगाला लावायची तेलं वापरा आणि तुम्ही दोघांनी नवरा बायकोनी औषधं घ्या आणि शतावरीसारखं आता मी सांगितलेलं औषध जर तुम्ही घेतलं आणि उत्तर बस्ती नावाची प्रक्रिया जर केली तर गर्भ जो आहे तो व्यवस्थित थांबू शकतो. 35 वर्षाच्या पुढे तुम्ही प्रयत्न करू नका. आता तुमचं वय 32 आहे. 3 वर्षाच्या आत तुम्हाला दुसरं मूल नक्की होऊ शकतं. फक्त 5व्या महिन्यामध्ये तो गर्भ वाढत असताना ॲनोमली स्कॅन नावाचा एक प्रकार आहे तो करून घ्या. म्हणजे गर्भामध्ये विकृती नाही ना हे तुम्हाला समजेल. अन्यथा गर्भातली विकृती तशीच राहिली आणि तुम्ही ट्रीट केली नाही तर मग ते आयुष्यभरचं दुखणं आईवडिलांना होतं. अर्थातच. सर, सुरुवातीच्या काही प्रश्नांच्या उत्तरामध्ये किंवा थोड्याच वेळापूर्वी आपण मानसिक व्याधी, शारीरिक व्याधी आणि यांचा संबंध पाहिला, पण काही विशेष मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक व्याधी यांचा वंध्यत्वावरती परिणाम जवळचा संबंध येतो. आता काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे मनोरोग म्हणून सांगितलेले आहेत. उन्माद, अपस्मार वगैरे हे शारीर मानस विकार आहेत शरीरातले. तर तुम्हाला असं लक्षात येईल की संकल्प वृषाणाम असं एक सूत्र आयुर्वेदामध्ये आहे. मैथुन कर्म करण्याची दोघांनी झालेली इच्छा किंवा संकल्प याच्यामुळे मूल उत्पन्न होतं असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे. हा जर संकल्पच नसेल तर तो कशामुळे असणार नाही. तर मैथुन कर्माविषयी, व्यवहाराविषयी, जवळ येण्याविषयी असलेली भीती हे त्याचं कारण असू शकतं. भीतीच्या बरोबरीने द्वेष असू शकतो समोरच्या व्यक्तीमध्ये, प्रेमाचा अभाव असू शकतो आणि त्याच्याबरोबरती राग हा पुन्हा वेगळा प्रकार आहे. लोभ कोणत्या तरी वेगळ्या गोष्टीच्या हिशोबाने संबंध येत असेल तर त्याचाही त्रास होऊ शकतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्याचा आपल्या व्यवहाराशी किंवा संबंधाशी संबंध असतो आणि त्याचा परिणाम म्हणून वंध्यत्व हे येऊ शकत असतं. त्यामुळं स्त्री आणि पुरुषांच्यातला हा प्रेमाचा भाव जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि हे बॉन्डिंग होण्यासाठी म्हणून अग्नीला साक्ष घालून सप्तपदी म्हणत सगळी केली गेलेली जी प्रक्रिया आहे ती खूप लोभस आणि विलोभनीय आहे हिंदू धर्मामध्ये सांगितलेली. पण लोकांना आता त्याच्याविषयीच चुकीचा काहीतरी संदेश जात असतो. तर हे सगळं जे शास्त्र आहे ते मंत्रचिकित्सेच्या हिशोबाने लक्षात घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ती स्त्री जर त्या पद्धतीची असेल तर मग मूल व्हायला फारसा अडथळा येत नाही. स्त्री हे वाजीकर द्रव्य म्हणून सांगितलेलं आहे. सुरूपा यवनस्था या लक्षणैर्या विभूषिता या वश्या शिक्षिता याच सा स्त्री वृषतमामता असं एक सूत्र जे आहे ते चरक संहितेमध्ये आलेलं आहे वाजीकरण अध्यायामध्ये. तर ह्या पद्धतीची लक्षणं स्त्री आणि पुरुष या दोघांच्यामध्ये असतील ना तर मुलं व्हायला फारशी अडचण येत नाही आणि त्या पद्धतीने ही गोष्ट निघायला पाहिजे. आता काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर जर असतील तर ते कमी करण्यासाठी त्याची ट्रीटमेंट जी आहे ती केली जायला पाहिजे आणि ती वैद्याकडे जाऊन होऊ शकते. काम आणि क्रोध हे दोन्ही एकत्र हातात हात घालून नेहमी येत असतात. पण द्वेष असेल तर प्रेमाची भावना उत्पन्न केल्याशिवाय ही गोष्ट नष्ट होणार नाहीये. तर जे काही विचार असतील ते एकमेकाच्या संवादाने आणि एकमेकाच्या बोलण्याने तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि मग नंतर तुम्ही रत झाला तर मुलं होणं हे शक्य असतं. त्याच्यासाठी वेगवेगळी आयुर्वेदिक औषधं असतात. दर्भासनावरती बसून रोज साधना केली तर राग किंवा अनुराग सुद्धा कमी होत असतो. जटामसीसारखं औषध रात्री झोपताना घेतलं तर तुमचं मन शांत होतं आणि सारासार विवेक तुम्हाला सुचायला लागतो. वेखंडासारखं आणि ब्राह्मीसारखं औषध घेतलं तर तुमची बुद्धी कुशाग्र होते आणि खरं काय, खोटं काय, वैराग्य काय आहे हे आपल्याला समजायला लागतं. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्म येना अपराची अनुभूती आपण घेऊ शकतो. आपले सद्गुरू असतील त्यांचा गुरुमंत्र तुम्ही घेऊ शकता. त्यांनी सांगितल्या पद्धतीने तुम्ही वागू शकता. तुकारामाचा गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, हे जर वाचलं गेलं तर तुमचे हे मनोरोग जे आहेत ते नष्ट होऊ शकतात आणि वंध्यत्व कमी होऊ शकतं. अर्थातच. म्हणजे वंध्यत्वाची ओव्हरऑल चिकित्सा करताना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य या दोघांनाही उत्तमोत्तम ठेवणं हे खूप महत्त्वाचं वैद्याचं काम राहतं. सर, अजून एक आपल्याला फोन येत आहे ज्योती यांचा मुंबई येथून. नमस्कार ज्योती. हा नमस्कार. हा बोला मॅडम, माझं वय आता 36 आहे आणि लग्नाला 14 वर्ष झाले पण अजून देखील एकदाही गर्भधारणा झालेली नाहीये. ऍक्च्युली मी ट्रीटमेंट केली तर डॉक्टरनी सांगितलं की तुमच्या ज्या गर्भाशयाच्या दोन्ही जे आहेत त्या दोन्ही ट्यूब ब्लॉक आहेत आणि त्यांना म्हणजे साधारण स्टार्टिंगला टीबीचं इन्फेक्शन झालं होतं. तर त्याच्यामध्ये 6 महिन्याचा कोर्स पूर्ण केला आणि पुन्हा मी त्या ट्यूब ब्लॉक आहेत का चेक केलं तर त्या ब्लॉकेजेस आहेत. तर डॉक्टर म्हणाले तुम्हाला टेस्ट बेबीचाच एक पर्याय आहे पण त्याची पण म्हणजे असं पूर्ण खात्री नाही देऊ शकत की होईलच नाही. ऍक्च्युली 40 ते 60% आहे की त्याच्याने होऊ शकतं. बरोबर, ठीक आहे ज्योती. सर, ज्योतिजी यांच्या प्रश्नाला आपण उत्तर देणारच आहोत. आपल्या पुढच्या विषयामध्ये येणारच आहे अर्थातच एका आणखीन विशेष टिपसह. परंतु आता वेळ आहे विश्रांतीची. लगेचच भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये.
तसंच आपल्यासाठी अजूनही काही विशेष टिप आहे वैद्यांकडून, ती सुद्धा पाहूयात. तहान फार लागत असल्यास 1 चमचा धणे 1 फुलपात्र पाण्यात भिजत घालून अर्ध्या तासाने गाळून घ्यावे. त्यामध्ये मध आणि पिठी साखर घालून पिणे. दारूचा किंवा मद्याचा अंमल उतरवण्यासाठी 50 मिली कोहळ्याचा रस 5 ग्रॅम गुळ तुपातून खाऊन घ्यावा. सर, ब्रेकवरती जाण्यापूर्वी आपल्याला एक प्रश्न होता ज्योतिजी यांचा की दोन्ही बाजूच्या त्यांच्या ट्यूब्स ब्लॉक आहेत, त्यांना मार्गदर्शन करूया. आता 36 वय आहे त्यांचं आणि टीबीची ट्रीटमेंट त्यांनी घेतलेली आहे. फेलोपियन ट्यूबचा टीबी झालेला त्यांना दिसतोय. तर आयुर्वेदानुसार ही निदानं खूप वेगळी असतात. तर जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही पहिल्यांदा रजक परीक्षण करायचं. म्हणजे काय, मासिक रजस्राव जो आहे त्याचा रंग कसा आहे तो बघायला पाहिजे. कारण हा एंड प्रॉडक्ट आहे आणि ज्या सिस्टीममध्ये तो तयार झालेला आहे त्या सुश्रुत संहितेत आमच्या असं सांगितलेलं आहे की जी गोष्ट किंवा जो भाव पदार्थ ज्या सिस्टीममधनं बाहेर पडतो त्याच्यापासूनच ते स्रोतच घटित किंवा तयार झालेलं असतं. असं जर असेल तर गर्भाशय ज्यातनं तयार झालेला आहे तो दोष जो बाहेर पडलेला आहे तो बघायला पाहिजे आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. हा पहिला भाग झाला. आता उत्तरवस्ती नावाची एक कन्सेप्ट आहे. म्हणजे गर्भाशयाच्या मुखातून आतमध्ये काही विशिष्ट पद्धतीची औषधाची तैल तुपं जी आहेत काढे ते सोडले जातात. तर फेलोपियन ट्यूबचा जो ब्लॉक आहे तो निघू शकतो. तिथं फायब्रस टिश्यू जर तयार झालेला असेल तर आत स्नायू कंडरा शिरा तयार झालेले असतात आणि ते घालवण्यासाठी मांसगत वाताची किंवा रक्तगत वाताची ट्रीटमेंट करायला लागते. विरेको मांस मेदस्य निरोहा प्रशमनांचे असं एक सूत्र आहे. तर निरोह बस्ती नावाचा बस्ती केला गेला, विरेचन केलं गेलं तर ते ब्लॉक जे आहे ते निघायला मदत होत असते. त्याच्याबरोबर उत्तर बस्ती तुम्ही करा आणि हे जर केलं 3-3 महिन्याचे 3 कोर्स केले की 9 महिने ही ट्रीटमेंट चालते आणि एक जरी नळी त्यातली ओपन झाली तरी तुम्हाला तिथनं कन्सल्टेशन होऊ शकतं. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की जरासा पार्शल ब्लॉक जर असेल किंवा निघालेला असेल तर तिथे एक्टोपिक प्रेग्नन्सी होत असते. कारण ह्याची ट्रीटमेंट थोडी ट्रिकी असते पण अवघड असते तरी अशक्य नाही आहे. त्यामुळे तुम्ही हे करा. लघुमंजिष्ठाची काढा म्हणून एक औषध आहे. ते वैक्रांत भस्माबरोबर जर 2 वेळा तुम्ही घेतलं आणि पोटाला पत्रपोटली स्वेद जर केला आणि रोज एरंडेल तेलाचा पिचू किंवा टॅम्पून जो आहे तो योनी मार्गामध्ये जर ठेवला गेला तर आपोआप एक पद्धतीने हे काम सुरू होईल आणि जवळच्या वैद्याकडनं पूर्ण ट्रीटमेंट तुम्ही घ्या. म्हणजे तुम्हाला नक्की मुलं होतील. अजून तुमचं वय गेले नाही. 42 वर्षापर्यंत सुद्धा मुलं झालेल्या केसेस असतात आणि वयस्थापन गण जर घेतला तर तुमचं वय अलीकडे रोधता येतं आणि शरीराचं वय वाढलं असं जरी वाटलं तरी ते तरुण राहतं गर्भाशय आणि तुम्हाला अजून थोडा वाव मिळू शकतो आणि 44 वर्षापर्यंत सुद्धा ह्या गोष्टी घडू शकतात. मी हे तुम्हाला फक्त लालसा दाखवतो किंवा हे प्रलोभन दाखवतो असं नाही आहे. हे असंच आहे आयुर्वेदामध्ये. 100 वर्षाचं आयुष्य जर धरलं तर 60च्या पुढं माणूस म्हातारा होतो. त्या हिशोबाने तुम्ही अजून तरुण आहात. खूपच सुंदर सांगितलं सर. अजून आपल्याला एक प्रश्न आहे प्रवीण यांचा, ठाणे येथून. नमस्कार. डॉक्टरांबरोबर बोलणं नाही होणार माझं? हां, बोला ना. बोला. हॅलो. हां, बोला प्रवीणजी, बोला. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की माझ्या लग्नाला 3 वर्ष झालेत आता या मेच्या महिन्याला. तर आम्हाला अजून काय मूलबाळ नाहीये. बर. तर आम्ही डॉक्टरचे खूप इलाज केले. बर. आणि आमचे रिपोर्ट पण आम्ही काढलेत. बर. रिपोर्ट पण खूप काढलेत. बर. त्यात काय निघालंय रिपोर्टमध्ये? आमच्या दोघांचे पण रिपोर्ट नॉर्मल आहेत. दोन्ही नॉर्मल आहेत. बरं, काही हरकत नाही. दोघांच्या तब्येती स्थूल आहेत का कृश आहेत? जाड आहे का बारीक आहे तुम्ही? नाही, मी लग्नाआधी जाड होतो पण मला एकाने सांगितलं की बारीक हो. मग मी लग्नाच्या आधीपासून जरा बारीक झालेलो आहे. बर. अच्छा. शारीरिक आजार कोणताही नाही, मानसिक आजार कोणताही नाही आहे ना? नाही. आमच्या दोघांना पण नाही. शारीरिक आजार पण नाही आणि मानसिक आजार पण नाही. रक्तदाबासाठी वगैरे काही तुम्ही औषध घेत नाही आहे ना? नाही. मध्यंतरी असा 1 महिन्याचा कोर्स चालू होता माझा बीपीचा. बर. ठीक आहे. तुमची वय सांगा दोघांची. माझं आजच्या तारखेला वय 36 आहे आणि माझ्या मिसेसचं वय 28 आहे. बर, ठीक आहे. काय हरकत नाही. ठीक आहे. खूप डिटेल प्रश्न आहे. काय मार्गदर्शन? कसं आहे, आता दोघांच्या शरीरात काही दोष निघत नसेल ना तर पहिल्यांदा काय करावं, पंचकर्म करून घ्यावं. जे वमन, विरेचन, आस्थापन, अनुवासन, नस्य, रक्तमोक्षण ह्या पद्धतीचे जे पंचकर्म आहेत ना ती दोघांनी ते करून घ्यावी. म्हणजे शरीराची शुद्धी होऊन जाते आणि शुद्धी झाल्यानंतर मग खाणं पिणं वागणं जे आहे ते वेळेवरती होणं हा प्रकार करायचा आणि त्यावर व्यायाम करायचा. तर मला नाही वाटत यांना काही प्रॉब्लेम येऊ शकेल असं.
तर शरीरात ही घटना ज्या गोष्टीमुळे घडतीये त्याच्या शरीराचा आणि मनाचा दोन्हीचा विचार करून आता ह्यांना औषध द्यायला पाहिजे. कारण 3 वर्षानंतर 10 लोक विचारत असतात लग्न झाले म्हणून 3 वर्ष झाली अजून गोड बातमी नाही का, आणि मग स्त्रियांना खूप टेन्शन येतं त्याचं. आणि तेच टेन्शन इतकं होतं की मैथुन कर्म चालू असताना बऱ्याच वेळा स्त्रियांच्या शरीराला एक प्रकारचा संकोच येतो आणि त्या स्पॅझममुळे त्यांना मुलं होत नाहीत असं सुद्धा बऱ्याच वेळा घडतं. किंवा AMH हार्मोन्सवरती त्याचा परिणाम यायला लागतो. शरीराचं सगळी भावविश्व जे आहे ते बदलून जातं आणि त्याचा परिणाम म्हणून उलटे पुन्हा ह्या गर्तेमध्ये तुम्ही अडकले जाल असं होऊ शकतं. तर जवळच्या वैद्याचा सल्ला घ्या, तुम्ही पंचकर्म करून घ्या आणि त्यांनी सांगितलेली जी ट्रीटमेंट आहे ती व्यवस्थित करा. तर मला नाही वाटत तुम्हाला मुलं होणं जे आहे ते आता अशक्य वाटतंय तसं काय असेल म्हणून. अर्थातच म्हणजे चिकित्सेबरोबर मनाने थोडं स्वच्छ आणि मोकळं राहणं आणि थोडासा धीर धरणं या सुद्धा महत्वाच्या गोष्टी आहेत. सर, ट्युबल ब्लॉकचा आपल्याला एक प्रश्न होता, त्याच अनुषंगाने 2 गोष्टी मला विचारायला आवडतील की जन्मजात विकृती आणि वय या दोन्ही गोष्टींचा वंध्यत्वावर किती परिणाम होतो. तर पहिल्यांदा वयाचा विचार करूया, कारण हल्ली ते खूप मोठं प्रकरण आहे. हल्ली 10 पैकी 9 मुलींना PCODचा प्रॉब्लेम आढळतो आणि 25 तत्ववर्षे पुमान नारी तू षोडश असं सूत्र आहे. 16 वर्षाची मुलगी आणि 25 वर्षाचा मुलगा यांची लग्न व्हायला पाहिजे म्हणून. तुम्ही म्हणाला 18 वर्षाचं वय सरकारने सांगितलेलं आहे आणि तुम्ही 16 काय म्हणताय. तर 16 वर्षाच्या वेळेला स्त्री जी आहे ती पूर्ण वाढ झालेली असते आणि तिची वाढ अजून सुरू असते आणि ती गर्भधारण करायला सक्षम असते. अशा जर तिच्या शरीरात गर्भधारणा झाली तर नवीन शरीर तयार होऊन सुद्धा जे वेअर टेअर आहे ते तिचं शरीर व्यवस्थित कॉम्पेन्सेट करू शकतं 2 वर्षामध्ये. आणि त्यामुळे ती मुलगी ज्या वेळेला स्त्री आहे ती 32 वर्षाची होईल त्यावेळेला तिचं मुलगी किंवा मुलगा असेल तो 16 वर्षाचा असतो. तर त्यांचं नातं जे असतं ते आई आणि मुलीचं असतं. तुमचं लग्न जर 32व्या वर्षी झालं आणि 35 वर्षापर्यंत तुम्ही प्लॅनिंग केलं आणि 15 वर्षांनी जर तुम्हाला 15 वर्षाची मुलगी जर झाली तर तुम्ही 50 वर्षाची असता आणि ती मुलगी टीनएजची असते आणि आजी आणि मुलगी असं नातं येतं आणि भांडणं सुरू होतात. तर हा फार महत्त्वाचा भाग आहे आणि त्या हिशोबाने ह्या प्रश्नाकडे बघणं खूप गरजेचं असतं. हा पहिला भाग झाला. लग्न लवकर व्हायला पाहिजे. उशीर झालेला असेल तर पटकन मूल व्हायला पाहिजे. करिअर होस्तपर्यंत थांबतो, घरदार होस्तपर्यंत थांबतो असं करू नका. आपण सगळं करतो ह्याच्यावरती विश्वास तुमचा जो आहे तो जरा काढा आणि जगात काळजी घेणारा दुसरा कोणतरी परमेश्वर आहे याच्यावर विश्वास ठेवा. तर येणारं मूल जे आहे ते त्याच्या नशिबाने कमवत असतं आणि त्याच्यासाठी योग्य त्याची बायकोसुद्धा दुसरीकडे जन्माला आली असते असं धर्मशास्त्र जर म्हणत असेल तर तुम्ही तुमच्या मुलाची काळजी करताय म्हणजे काय करताय एक्झॅक्टली हे समजत नाही. त्यामुळे लवकर मुलं व्हायला पाहिजे. हा भाग झाला वयाच्या हिशोबाने. आता दुसरा भाग जो आहे तो जन्मजात विकृतीच्या हिशोबाने. वियोनी विकृताकारा जयंते विकृत ही मलई असं एक सूत्र आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेव्हा वातदोष, पित्तदोष आणि कफदोष स्त्री पुरुषांच्या बाबतीत वाढतात त्या गर्भ जो आहे तो वियोनी म्हणजे वेगळ्याच योनीतला किंवा कुत्र्यासारखं तोंड, मांजरासारखं तोंड असं त्या गर्भात उत्पन्न होऊ शकतं. विकृताकार म्हणजे 3 हात आहेत, 4 पाय आहेत वगैरे असं काहीतरी विकृत तयार होतं. तर हे त्या दोषांच्या विकृतीमुळे उत्पन्न होत असतं. त्यामुळे पंचकर्म करून शरीर शुद्ध करून घ्यावं, खाण्यापिण्याचे नियम पाळावेत, झोपण्याचे मैथुन कर्माचे नियम पाळावेत. असं जर केलं गेलं तर हे दोष जे आहे ते प्राकृत राहतात आणि उत्तम पद्धतीने गर्भ उत्पन्न होतो. अन्यथा बीजग्रंथीच नाही आहे किंवा बीजग्रंथी आहेत पण त्याच्यामध्ये स्त्री बीज नाही आहे, फॅलोपियन ट्यूब जे आहे ते जन्मापासून ब्लॉक आहेत किंवा नाहीच आहेत, किंवा गर्भाशयाच्या आतमध्ये पडदा आहे, गर्भाशय 2 शिंगासारखं आहे किंवा योनिमार्ग जो आहे तोच ॲबसेंट आहे. असे वेगवेगळे प्रकार जे घडतात ना त्यातनं येणारी वंध्यत्व ही खूप त्रासदायक असतात. पण सर्जन आणि वैद्य या दोघांच्या मदतीने त्याच्यात सुद्धा उत्तरं निघू शकतात. अर्थातच. सर, आता हळूहळू यातनं आपण थोडं चिकित्सेकडे जाऊया. पण तत्पूर्वी अजून एक फोन आहे आपल्याला बेळगाव येथून. नमस्कार. हॅलो सर. प्रश्न विचारा आपला. हा, मी वसंत महाजन बोलतोय बेळगाववरून. आमचा प्रश्न असा आहे की आमच्या लग्नाला 5 वर्ष झाली तरी आम्ही डॉक्टरांच्याकडे ट्रीटमेंट घ्यायलोय. ते डॉक्टरनी मिसेसला डिक्लेअर केलं की TB आहे म्हणून पिशवीमध्ये. मग नंतर त्याच्यावरती आम्ही 9 महिने कोर्स केला TB विषयी. आता ते डॉक्टरने कमी झालं असं डिक्लेअर केलंय सर. तरी पण अजून ते मासिक पाळी झाली नव्हती 9 महिने. ते आता 4 दिवसाची पाळी झाली. पण 5 वर्ष झाली आम्हाला मूळ नाहीये. त्याच्यासाठी आम्हाला ठीक आहे. वसंत, काही विचारायचं? मला प्रश्न नीट ऐकवला नाही. त्यांना काही TB आहे म्हणून सांगितलं? त्यांना TB आहे. त्यांनी औषधी चिकित्सा पूर्ण केलेली आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की आता हळूहळू निघत आहे. पाळी आता बऱ्याच महिन्यांनंतर आलेली आहे, पहिली सायकल. बरोबर आहे. तर कसं होतं हे अशा ज्या क्रिटिकल केसेस असतात ना त्याच्यामध्ये आता इतका आपण जे बोललो ते उपयोगी पडेलच. पण त्याच्यामध्ये जास्ती म्हणजे जठरामध्ये जिथं रसधातू तयार होतो तिथून रज तयार होऊन ते त्याचा उपधातू म्हणून ते गर्भाशयाकडे येत असतं. तर प्रत्येक वेळेस फक्त गर्भाशयाकडे बघूनच ट्रीटमेंट दिली जाते हे चुकीचं असतं. या 3.5 हाताच्या देहामध्ये प्रत्येक गोष्टीचा शरीरातल्या एकमेकाशी संबंध असतो. हे लक्षात घेता जठरावरची ट्रीटमेंट जी आहे ती होणं खूप गरजेचं आहे. वाताची ट्रीटमेंट होणं हे खूप गरजेचं आहे मोठ्या तड्यावरती.
आणि त्या हिशोबाने अशा लोकांना पंचकर्म करणं आणि खाद्य जे आहे ते वेगळ्या पद्धतीने देणं, रसायन चिकित्सा करणं असं जर केलं गेलं तर ह्यांचा रिदम जो आहे तो व्यवस्थित येऊ शकतो. 24 तासामध्ये 2 वेळा जेवण आणि एकदा शौचालय जर व्हायला लागलं तर 28 ते 30 दिवसांनी स्त्रियांना पिरियड यायला लागतो. आणि तो जरी तसा यायचा असेल तर हे आता सांगितलेल्या गोष्टी जर केल्या गेल्या तर त्यातनं त्यांची उत्तरं जी आहेत ती चांगल्या पद्धतीने निघणार आहे. औषधी खूप असतात, पण कशामुळे हे झालेलं आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे. ते तिथं टीबी हे कारण लक्षात आलेलं आहे. तर आयुर्वेदिक टीबीची जी चिकित्सा आहे ती सुद्धा त्याच्याबरोबर जायला पाहिजे. पुढच्यामृत म्हणून औषध आहे, आरोग्यवर्धिनी आहे, सीतोबलादी चूर्ण आहे, सकाळी च्यवनप्राश खाणं आहे, द्राक्षारिष्ट जेवणानंतर घेणं, संपूर्ण अंगाला रोज लक्षात तेल लावणं, हे जर केलं गेलं तर त्यांना मुलं होण्याला नक्की मदत होऊ शकेल. प्रेक्षक हो, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून सर आपल्याला खूप वेगवेगळं मार्गदर्शन करत आहोत. अजूनही आपण त्यांच्याकडून वनस्पतींबद्दल विशेष मार्गदर्शन घेणार आहोत. तसंच येत्या आठवड्यामध्ये कोणते डॉक्टर आपल्या भेटीला येणार आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु आता वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. लगेच विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टरमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. प्रेक्षक हो, डॉक्टरांप्रमाणे इतरही डॉक्टरांना आम्ही नेहमीच आपल्या भेटीला आणतो. तर पाहूया आपल्या उद्याचा आणि पुढच्या आठवड्याचे कार्यक्रम कोणते आहेत ते. रविवार दिनांक 28 मे 2017 रात्री 8:30 वाजता. विषय आहे तरुण वयातील लठ्ठपणा आणि आधुनिक उपचार. सहभाग आहे डॉक्टर शशांक शहा यांचा. तसंच पुढच्या आठवड्यातला पहिला शुक्रवारचा कार्यक्रम 2 जून 2017 रात्री 8 वाजता. विषय मणक्याचे आजार आणि आयुर्वेद. सहभाग आहे डॉक्टर आबासाहेब रणदिवे यांचा. प्रेक्षको, पुन्हा आपल्या विषयाकडे वळूया. सर, आपण बऱ्याच कारणांवर तर चर्चा केली. आता मुख्य चिकित्सेकडे येऊया. तर चिकित्सेच्या दृष्टीने कसं आपण पाहतो? कसं आहे, वंध्यत्वाची चिकित्सा करत असताना मनाची चिकित्सा करायला लागते, मनावरती उपचार करायला लागतात आणि स्त्री आणि पुरुष या दोघांनाही औषध द्यायला लागतं, कारण ही इंटरॅक्शन आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग काय असतो की पंचकर्म जर केलं गेलं तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या सरळ येतात आणि लवकर मुलं होण्याच्या हिशोबाने पंचकर्म करणं हे खूप गरजेचं आहे. तर वैद्याला हे ठरवू द्या, स्पा मधलं पंचकर्म वेगळं आणि वैद्याकडचं वेगळं. एकाच आठवड्यात उलटीच औषधी दिलंय, जुलाबी दिलाय, बस्ती दिलाय, तर हा शुद्ध वेडेपणा आहे, तो आयुर्वेद नाही आहे. त्यामुळे वैद्याकडे जाऊन तुम्ही पंचकर्माची गरज असेल तसं ते करणं गरजेचं आहे. अंगाला तेल लावणं, जेवण जे आहे ते वेळेवरती करणं हे खूप महत्त्वाचं आहे. 24 तासामध्ये 2 वेळा जेवण आणि एकदा शौचालय व्हायला पाहिजे, तर पिरियड जो आहे तो नॉर्मल येऊ शकत असतो. हे कुठेतरी लक्षात घेतलं जायला पाहिजे. अंगाला तेल लावण्याचा प्रकार त्याच्यामुळे वाताचं शमन होत असतं आणि शरीरातल्या बऱ्याचशा गोष्टींचं कारण जे आहे ते वातदोष बिघडूनच हे आजार उत्पन्न होत असतात. तो भाग लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हे सगळं होत असताना आपण जी ट्रीटमेंट करत असताना अन्न खातो ते षड्रसात्मक अन्न पाहिजे. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिखट कशा आहे हे 6 रस पोटात जायला पाहिजे. मोनोटोनस अन्न हे खाणं चुकीचं असतं. आणि मनाचा भाग जो आहे तो सुधारण्यासाठी प्राणायाम आणि योगोपचार हे केले जायला पाहिजे. असं केल्यानंतर पंचकर्मातला उत्तरबस्ती नावाचा एक जो भाग आहे तो निरोबस्ती देऊन उत्तरबस्ती करणं, ह्यानी फेलोपियन ट्यूबमधलं ब्लॉकेज निघू शकतं. ओव्हरीजमधनं ओव्ह्युलेशन व्यवस्थित व्हायला लागतं. त्याच्यानंतर ओव्हरीचा आकार जर बारीक असेल तर तो सुधारू शकतो. शतावरी, उळवेल सत्व आणि शंखभस्मासारखी औषध घेतली पीसीओडीचा त्रास उत्तम पद्धतीने कमी होऊ शकतो. शरीरात जो बारीक मुरलेला ताप आहे त्याची ट्रीटमेंट केली तर गर्भाशयाशी संबंधित अनेक गोष्टी ज्या असतात त्या नॉर्मल व्हायला लागतात. शाल्मली म्हणून वनस्पतीची पावडर आणि जिरे जर पोटात खडीसाखरेवर घेतले तर पोटामध्ये दुखणं प्रचंड किंवा पाळी नको ती यायला असं वाटणं इतपत जो त्रास होतो तो खूप चांगल्या पद्धतीने कमी होतो. पाळी येण्याच्या आधी 10 ते 20 दिवस जर आपण प्रजास्थापन गणाचा बस्ती नावाचा एक प्रकार केला तर मुलं व्हायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते. तर हे इतके प्रकार असतात की आपल्याला कल्पनाही येत नाही. नस्याचा वापर आणि आता सांगितलेल्या गोष्टींचा वापर जर केला गेला तर ही वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा असते. सीड्स बाथ घेणं, मनोदेश जर विकृत असेल आणि मानसिक त्रास असेल तर शिरोधारा करणं, या सगळ्या गोष्टीचा संबंध खूप चांगल्या पद्धतीने येत असतो. ह्याच्याबरोबरीने कसं होतं, पत्रपोटली स्वेद नावाचे स्वेद आहेत पोटाला, काही वनस्पतीच्या पानांचे आणि मोहरीच्या तेलाचे शेक, तर त्यांनी ॲडिजन्स कमी येतात. एंडोमेट्रोसिस सारखा आजार असतो तो त्यांनी चांगल्या पद्धतीने कमी येतो. आणि गर्भाशयाच्या आतमध्ये गर्भ वाढताना जर अपत्यपथातलं पाळीच्या मार्गातला जर ॲसिडिटी वाढलेली असेल तर फक्त सोडाबायकार किंवा यवक्षाराचा बस्ती, उत्तर बस्ती किंवा वजायनल डोस दिला आणि नंतर जर संबंध आला तर त्या स्त्रियांना पटकन मुलं होऊन जाऊ शकत असतात. तर हे उपचार खूप आहेत. निदान झालं की आयुर्वेदामध्ये औषधं खूप आहेत. तर हा सगळा विचार जो आहे ना तो चिकित्सेच्या करणं गरजेचं आहे. अर्थातच म्हणजे थोडक्यात असं आहे की शारीरिक मानसिक चिकित्सा, जीवनशैलीमधला बदल, आहार, व्यायाम, प्राणायामाचं नियोजन या सगळ्याच गोष्टी यशस्वी चिकित्सेकडे देतात. आता पाहूयात काही विशेष वनस्पती पुन्हा एकदा. बरोबर. तर ही गुळवेल नावाची वनस्पती मी बऱ्याच वेळा दाखवलेली आहे आणि या गुळवेलीचं वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण शरीरासाठी ही रसायन आहे. त्यामुळे तुमच्या शरीरात जर ताप येत असेल बारीक बारीक आणि जर वंध्यत्व असेल, स्थूलपणा असेल आणि जर वंध्यत्व आलेलं असेल, शरीराला काळवंडलेपणा आणि रक्त कमी आणि वंध्यत्व जर आलेलं असेल तर या गुळवेलीचा क्षीरपाक आहे तो घेणं गरजेचं
गरजेचं आहे. आणि अमृतारिष्ट म्हणून ह्याच्यापासून तयार केलेलं औषध सुद्धा तुम्ही वापरू शकता. रोज गुळवेलीची 3 ते 4 पानं जर खाली गेली तर तरुणपण सुद्धा टिकून राहतं आणि मूल उत्पन्न होण्यासाठीच्या सगळ्या घटना ज्या आहेत शरीरातल्या त्यांनी नॉर्मल होतात. हार्मोनल ज्या वेळेला इम्बॅलन्स असतो, एस्पेशली AMH हार्मोन जेव्हा कमी असतो ना, त्यावेळी ही वनस्पती अप्रतिम फायदा करते. ह्याच्यावर पुत्रंजीव नावाची एक वनस्पती आहे, ती सुद्धा त्याच्यावरती वापरणं गरजेचं आहे. ते मी नंतर दाखवेनच तुम्हाला. इथं हे बदर किंवा बोर नावाचं झाड आहे आणि या बोराच्या पानांचा आणि बेलाच्या बियांचा कल्क किंवा ठेचा एकत्र करून जर ओटीपोटावरती लावला ना तर ॲडिजन्स कमी होतात, एंडोमेट्रोसिस कमी होतं आणि बीज वाहिन्यांच्या मधले जे ब्लॉक आहेत ते काढण्यासाठी ह्याचा बाह्योपचार सुद्धा उपयोगी पडतो. बाहेरून एखादी गोष्ट लावली तर भाजक पित्तावाटेची पचली जाते. पित्त ही डायजेस्टिव्ह कॅपॅसिटी आहे शरीराची आणि त्याचं पेनिट्रेशन आतपर्यंत होऊ शकत असतं. हे एकंदरीत आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे, पण लोकांना ह्याची कल्पना येत नाही की भाजक पित्त ही काय चीज आहे. ते अंगाला श्री बिलो तेल म्हणून तेल लावलं तर पोटातलं अम्लपित्त सुद्धा कमी करता येतं, असा आयुर्वेदात उपचार आहेत. एकही पोटात औषध न देता पोटातलं पित्त जाऊ शकतं. तर ह्याच्यावर कुठं जर तुम्ही विश्वासून हे करून बघायला पाहिजे तर तुम्हाला याचे परिणाम समजतील. ही जी वनस्पती आहे ती बेल नावाची वनस्पती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मधुमेह खूप वाढलेला आहे आणि ज्या स्त्रियांना शरीर शैथिल्य आहे, फ्रोझन शोल्डरसारखा त्रास आहे आणि त्याच्यावर वंध्यत्व आहे, असं असताना बेलाच्या पानांचा रस जो आहे तो पोटात घ्यायचा, रोज 30 ml साधारणतः घ्यायचा. तर ह्याचा उत्तम उपयोग जो आहे ना तो वंध्यत्व नष्ट करण्यासाठी इतर औषधांच्या बरोबर होत असतो. ही अश्वगंधा नावाची वनस्पती मी बऱ्याच वेळा दाखवलेली आहे. तर ह्याचं मूळ जे आहे ते उत्तम पौष्टिक आहे. मनोरोग असेल, अनिद्रा असेल, झोप येत नसेल आणि त्याच्यावरून चिडचिड, रागा, आदळपट असं जर होत असेल त्या स्त्रीचं आणि वंध्यत्व असेल तर त्यासाठी या वनस्पतीचं ओलं मूळ जे आहे ना ते खूप उपयोगी पडतं. कोरडं मूळ जरी घेतलं तरी चालतं, पण ओल्या वनस्पतीचा जास्ती चांगला फायदा होतो. ह्याच्यावरून अजून 2 वनस्पती तुम्हाला मला दाखवायची आहेत. शुष्क वनस्पती सुद्धा आपण पाहणार आहोत वैद्यांकडून, पाहूयात. तर इथं उजव्या हातात माझ्यामध्ये जे हे वनस्पती दिसते ते म्हणजे पिंपळाचं फळ आहे. तर हे पिंपळाचं फळ ईरमुंगली म्हणून एक झाड आहे, त्याची पानं, ताम्रभस्म जे असतं ते आणि त्याच्याबरोबरीनं पुत्रंजी म्हणजे ही डाव्या हातातली ही वनस्पती दिसते ती, यांचा काढा पोटामध्ये जर घेतला आणि त्या शतावरी कल्प जर त्याच्याबरोबर घेतला गेला ना तर साधारणतः 70% स्त्रियांच्यातली वंध्यत्वाची जी कारणं आहेत आणि जी हार्मोनशी संबंधित आहेत ती उत्तम पद्धतीने कमी येतात. ह्याचा आम्ही पाहिलेला उपयोग जो आहे तो म्हणजे स्त्रियांच्या शरीरामध्ये गर्भधारणा झालेली नाही आहे, सुतिका अवस्था नाही आहे, तरीसुद्धा स्तन्याशयातून जर पातळ पाणी येत असेल किंवा चीक येत असेल आणि त्याचा परिणाम म्हणून जर गर्भधारणा होत नसेल ना तर आता हे मी सांगितलेलं औषध अप्रतिम फायदा करतं आणि मग स्तन्याशयातल्या स्रावाचा ऱ्हास व्हायला लागतो आणि हळूहळू एंडोमेट्रियमची वाढ खूप छान पद्धतीने होऊन गर्भधारणा होते. तर ही औषधं कुठेतरी आपण वापरली जायला पाहिजे आणि जवळच्या वैद्याचा त्यासाठी सल्ला घ्यायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद सर. हे वेगवेगळे शुष्क आणि आर्द्र अशा वनस्पती तुम्ही आम्हाला नेहमीच दाखवता आणि यावेळेला सुद्धा काही वेगळं मार्गदर्शन केलं आहे. बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवरती आपण चर्चा केली. शेवटी मला विचारायला आवडेल की ब्रह्मचर्य पालन हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे, तर आयुर्वेदाने याचा विचार कसा? बरोबर आहे. कसं आहे, ब्रह्मचर्य पालन केलं तर शुक्राची आणि रजाची ताकद वाढणार आहे आणि ती ताकद जर वाढली तर नंतर जेव्हा संबंध येईल त्यावेळेला ते बाळ लवकर चांगल्या पद्धतीने तयार होणार आहे. प्रीतीचा भाव जो आहे तुझा ब्रह्मचर्याने वाढणार आहे. तर त्यामुळे आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य किंवा अब्रह्मचर्य अशा पद्धतीने गृहशास्त्रमधील लोकांसाठी सांगितलेला भाग आहे, त्याचा वापर करून घ्यायला पाहिजे. याच्यासोबत स्त्रियांमध्ये जी मंथली सायकल आपण म्हणतो किंवा रजस्वला परिचर्या हे सुद्धा आयुर्वेदात एक वेगळं वर्णन आहे, त्याबद्दल बरोबर आहे. कसं आहे, गर्भाशयाला आतनं जखम असते ज्यावेळेला पाळी आलेली असते त्यावेळेला त्या आंबट चिंबट खाणं किंवा उड्या मारणं, कसंही खाणं पिणं वागणं जागणं हे निषिद्ध आहे आणि त्यावेळेस आयुर्वेदात सांगितलेले नियम जे आहेत ते पाळायला पाहिजे. तर गर्भशय्या व्यवस्थित तयार होते, मनाचं आरोग्य चांगलं राहतं, रजाची उत्पत्ती चांगली होते आणि त्यामुळे शुक्र जंतू आणि स्त्रीबीज हे चांगले असल्या कारणानं गर्भधारणा होते. खूपच सुंदर सर. ओव्हरऑल जेव्हा आपण या चिकित्सेचा विचार करतो म्हणजे औषधी चिकित्सा तर एक भाग आहे, पंचकर्म हा सुद्धा वेगळा भाग आहे, आहाराचं नियोजन आणि व्यायामाचं नियोजन याबद्दल थोडं मार्गदर्शन. कसं आहे, पाळी सुरू असताना बिलकुल व्यायाम करायचा नाही आहे. 4 दिवस पूर्ण विश्रांती घ्यायची आहे. चटेवरची किंवा घोंगड्यावरती झोपून त्या स्त्रीने राहिलं तर तिच्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन उत्तम होऊ शकतं. तर हे खूप महत्त्वाचं आहे. व्यायाम नंतर तुम्ही करा, पण तो शाखा व्यायाम न करता कोष्ठ व्यायाम करायला पाहिजे. प्राणायाम आणि योगासनं आणि फार फार तर सूर्यनमस्कार स्त्रियांनी घालावेत. वजन उचलणं, ट्विस्टिंग एक्सरसाइज, जर्की एक्सरसाइज, उड्या मारणं हे स्त्रिया करतात किंवा तो झुंबा डान्स म्हणून एक नवीन आलेला आहे तो करायचा आणि नंतर पाणी प्यायचं उभ्याने. हे केल्या कारणानं पोट जे आहे ते नंतर सुटायला लागतं आणि पोटाच्या तक्रारी न निघतील अशा पद्धतीने तयार व्हायला लागतात. तर भारतीय योगशास्त्र जे आहे त्यातला वापर तुम्ही करून घ्या आणि कोणती तरी गोष्ट व्हीममध्ये जाऊन अमेरिकन लोक जसं करतात तसं तुम्ही करू नका. जर्मन लोकांसारखा मुळाशी जाऊन विचार करा आणि मग नंतर व्यायाम करा. अर्थातच म्हणजे या सगळ्यांचं नियोजन विशेषतः योगासनं आणि प्राणायाम यांच्या व्यायामामध्ये आपण भर दिली तर निश्चितच आपल्याला लाभ होईल. प्रेक्षक हो, आजच्याच विषयाच्या अनुषंगाने एक विशेष आरोग्य सल्ला आहे आपल्या सगळ्यांसाठी, पाहूयात.
विकंक आणि बाभळीच्या झाडाची पाने दररोज सकाळी 20-20 ग्रॅम खाल्ल्यास रक्त बिघडून आलेल्या स्त्रियांच्या वंध्यत्वात अप्रतिम फायदा होतो. थायरॉइडचा त्रास असलेल्या स्त्रियांना, स्थूलपणा असलेल्या स्त्रियांना मूल होत नसल्यास संध्याकाळी न जेवता केवळ दूध पिऊन खूप फायदा होतो, पण दुपारी एकदाच जेवावे. पाळीच्या रक्तात झालेले बदल अर्थात वर्ण, गंध आणि प्रमाण घालवण्यासाठी स्त्रियांचे वंध्यत्व कमी व्हायला मदत होते. उशिरा होणारी लग्ने हे वंध्यत्वाचे प्रमुख कारण आहे. त्यासाठी आयुर्वेदीय वयस्थापन गण आणि वातदोषांची संपूर्ण चिकित्सा ही निश्चितच उपयोगी ठरते. तसंच काही कारणास्तव आजच्या आपल्या कार्यक्रमाचा काही भाग आपल्याला पाहता नसेल आला तर याच कार्यक्रमाचं पुनः प्रक्षेपण आपण 2 वेळा पाहू शकता. ते कधी ते पाहूया. शनिवार दिनांक 3 जून 2017 मध्यरात्री 12:30 वाजता, तसंच मंगळवार दिनांक 6 जून 2017 सकाळी 9:30 वाजता. अर्थातच आजचाच विषय वंध्यत्व आणि आयुर्वेद आणि वैद्य समीर गोविंद जमदाग्नी यांच्यासह. तसंच डॉक्टरांप्रमाणे इतरही अनेक डॉक्टरांना आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी करण्यासाठी आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी पाहूयात आपला पत्ता. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आपला ईमेल ॲड्रेस आहे helloddkmumbai@gmail.com. तसंच फेसबुक आणि यूट्यूबच्या लिंकमधून सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. जर पूर्ण विषय तुम्ही प्रेक्षकांना उत्तमरित्या सांगितल्यात, तरीही काही उरलेले माझ्या मनातले प्रश्न ते पाहूयात. सुरुवातीला जर थायरॉइड असेल किंवा गर्भारपणात जर ते आलं तर बाळावरती काही घातक परिणाम होऊ शकतात. निश्चित त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे थायरॉइड ज्या लोकांचं TSH एस्पेशली वाढलेलं आहे ना, अशा लोकांनी लगेच विदारी नावाची वनस्पती घ्यायची असते. पुनर्नवा, वेखंड आणि हळद. बरोबर. स्थूलत्व म्हणजे ओबेसिटी, यामुळे वंध्यत्वामध्ये काही बाधा येऊ शकतात. निश्चित फायदा होतो. त्रास होतो त्याचा. वंध्यत्व असल्यानं स्थूलपणा असेल की त्याच्याबरोबर युजली मूळव्याध असते. मूळव्याध नसली तरी शौचाच्या मार्गावरती आणि अपत्यपथावरती त्याचा परिणाम येतो आणि प्रेशर फेनॉमेना म्हणून गर्भाशयाचं आरोग्य बिघडून. बरोबर. आजकाल आपण पाहतो की पाळी पुढे ढकलण्याची औषधं सर्रास घेतली जातात, तर भविष्यावरती बाळ राहण्यासाठी याचा काही पाळी पुढे घेतल्या कारणाने कॅन्सरच्या शक्यतेमध्ये सुद्धा वाढ वाढते. जवळजवळ 4% ते प्रमाण जास्त, 4 पटीने ते प्रमाण वाढतं आणि फेलोपियन ट्यूबमध्ये गर्भधारणा होऊन एक्टोपिक प्रेग्नन्सी होण्याची शक्यता सुद्धा बऱ्याच वेळा होते. खूपच छान सर. जाता जाता अगदी 2 शब्द आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी काय सांगू इच्छिता? वंध्यत्वाचा विचार करत असताना तुम्ही स्त्री पुरुष या दोघांनी जवळच्या वैद्याचा सल्ला घ्यायला पाहिजे. पंचकर्म करायला पाहिजेत आणि आहाराचे नियम जे आहेत ते पाळले जायला पाहिजेत. मन प्रसन्न ठेवून योगशास्त्राचा जर वापर केला गेला तर तुम्हाला निश्चित पद्धती मुलं उत्पन्न होऊ शकतील. प्रेक्षक हो, खूपच सुंदर विषय. सगळ्यात शेवटी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की देव आपल्या प्रश्नांना 3 प्रकारे उत्तर देतो. तो हो म्हणतो आणि हवं ते देतो, नाही म्हणतो आणि काहीतरी उत्तम असं देतो, आणि म्हणतो थांब आणि सगळ्यात उत्तमोत्तम जे आपल्यासाठी असेल तेच देतो. आयुर्वेदाचं सुद्धा असंच आहे. तुम्ही विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या 3ही स्तरांवरती खरोखरच वंध्यत्वासारख्या आजारातनं तुम्ही निश्चितच यशस्वी चिकित्सा करू शकता. सर, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात, नेहमीप्रमाणे उत्तम मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप आभार. आणि प्रेक्षक हो, तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटणारच आहोत आणखीन काही विशेष वेगळ्या विषयासह. धन्यवाद. नमस्कार.